गुड मॉर्निंग दोस्तों। सुबह के बज गए 5:39 देखो, और 5:40 की ये ट्रेन है। फटाफट भाग के आगे जाके पकड़ना पड़ेगा अपने को। 1 मिनट में हिलेगी ये ट्रेन। ये भागो मेरी जान, ये भाग, ये भाग भाग मजनू भाग। लेट्स गो बस 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 बस। नाही नाही, थोडं पुढं, अजून थोडं पुढं। मायची पिट्टी पिट्टी नाही। आता आपण नाही ना फर्स्ट क्लासमध्ये ट्रेन हल्लेली आहे। लेट्स गो। वाव, आपण फिटनेसमध्ये चांगले असल्यामुळे आपल्याला दम लागलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही पण फिटनेस राखा आणि दम लागू देऊ नका, बस काय नाही। आता आपण सोडलेलं आहे स्टेशन, पोचेल 15 मिनटात। अजून थोडं पुढं गेलं असतं बरं झालं असतं, जाऊ द्या, लवकर पोचते ते महत्त्वाचं। बाकी तुम्हाला गुड मॉर्निंग, सुप्रभात, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि केम छो, काय बोलायचं अजून। चला भेटू डायरेक्ट पुढं स्टेशनवर, भेटल्यावर, उतरल्यावर। हां, तर मित्रांनो, ट्रेनचा आवाज येत असेल मध्ये मध्ये, पण फर्स्ट क्लासमध्ये आपल्याला फर्स्ट क्लास ट्रीटमेंट भेटली। आपल्याला भेटला पेपर, न्यूजपेपर भेटला आपल्याला, न्यूजपेपर। आता आपण याला वाचूया, इंग्लिशमध्ये खरं तर तरी वाचू, आपल्याला इंग्लिश जमलं पाहिजे। थोडं थोडं वाचू, जसं समजेल तसं पोचू, तर टाईमपास होईल तेवढाच आपला। ओके, तर आता पेपर वाचू, याच्यात काय विषय आहे, आणि पोचू डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवर। भेटू डायरेक्ट पोचल्यावर, सी यू। आपण पोचलेलो आपल्या डेस्टिनेशनवर आणि बरोबर 6 वाजले आहेत। आणि आपल्याला जो भेटलेला पेपर होता हा पेपर, ह्याच्यामध्ये खूप काय माहिती आहे, म्हणजे देशाबद्दल, देशाची इकॉनॉमी बघितली, काय समजलीच नाही, डोक्याच्या वरती गेला आपल्या। काय तो चार्ट दिला आहे मोठा मोठा, म्हणजे कंपनी ट्रेडिंग वगैरेचं ते सगळं होतं याच्यामध्ये। मग बघायचं का तुम्हाला, तुमच्या पण डोक्यात ज्यांना समजेल तो लय हुशार असेल, ट्रेडिंग वगैरे करणारा दिसतंय का काय। असे कंपनींचे नावं दिलेत, ट्रेडर दिले आहेत, शेअर होल्डर दिले आहेत, त्यांचे पैसे दिले आहेत, काय काय दिलं आहे, पर्सेंटेज लिहिलं आहे। तुझ्या माईला म्हणजे तेवढं समजतं की हे ट्रेडिंगचं आहे ते वगैरे, अकाउंटचं सीन आहे। कॉमर्सच्या स्टुडंटला लगेच कळतं, मी पण कॉमर्सच आहे, पण हे जरा वेगळंच आहे, अवघड टाईप, कुठून काय घुसलं काय समजणं झालं, हाय लेवल आहे हे। ज्याला समजलं तो जास्तच ते ट्रेडिंग बिडिंगमध्ये आमिर असेल। पेपर आपल्याला घेऊन जाणार आता, काहीतरी कामी येईल आपल्यालाच, कामातच घेऊन जातो। भेटला ट्रेनमध्ये, चाललं घेऊन कामात, चलो मिळते डायरेक्ट। काय याच्यात काय नाही, फक्त माहिती आहे, वाचत जावा पेपर, इंग्लिश पेपर। मी नाही लय वाचला, तुम्ही पण वाचा। चला भेटू डायरेक्ट काम, सी यू। आपण पोचलो आपल्या कामामध्ये, आता आपण खाऊया आपला मील, छोटूसा मील। आपण खाणार आता अंड्याची पोळी, खावा अंड्याची पोळी। पुढं काय लिरिक्स जमले नाही बोलायला म्हणून असं केलं। आता खाऊया अंड्याची पोळी, चला खोलतो डब्बा। पण आपल्याकडे स्टँड नसल्यामुळे आता व्हिडिओ बंद करायला लागेल मला। व्हिडिओ बंद नाही करत, पॉज करतो, पॉज म्हणजे कंटिन्युटी दिसली पाहिजे। चला पॉज करतो वाकडा होऊन। हे बघा आपलं हृदय कसं आहे, हृदय डेंजर आहे की नाही, हृदय हे हृदय कसं आहे। आता हृदय आपण खाऊया अर्ध, नंतर अर्ध लंचला खाऊया। चला सी यू, खातो आणि जातो कामामध्ये, सी यू। वा मित्रांनो,
तर आपण आता खात आहोत आपला आपला नाश्ता. पूर्ण चावला पाहिजे म्हणून चावून पहिलं बोललो. मग आता आपण आपला खात आहोत नाश्ता. मला दाखवतो नाश्ता. घाला आता तुम्ही काष्टा, मी करतोय नाश्ता. नाईस जॉब. चला जाऊ द्या, खाऊया. असे डाएट करा, गेन करा मसल. चला माझ्यासोबत बॉडी बनवा. सबस्क्राईब करा 04 करन्स लाईफ 04 चॅनलला आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. असंच मी डेली ब्लॉग्स टाकत राहणार. अजून काय मजेशीर असलं ते पण टाकत राहणार. चला सी यू. बघू पुढे काय होतं. ये देखो, ये अपने सर है, ये कर रहे थे गुड मॉर्निंग. इनको देखे मुझे भी मन में इच्छा हुई, सो मैंने भी चालू कर दिया. ये 1-2 रेप्स मार के ख़त्म कर दिया और बाद में कपड़े चेंज किए. दोस्तों मेरे आंखों से तो पानी आ गया. मतलब ये तो इसके आंसू आहे, आलस के आंसू आहे. आलस जांभळी दिली ना, त्याचे आंसू आहे. काय बोलतात, अश्रू. तर आपण आता आपला वर्कआउट चालू करतोय. लंच आता डायरेक्ट वर्कआउट नंतर, कारण भूक नाही आहे. तुम्हाला बोललो ना, फोर्सफुली नाही खायचं गेनवर. पण फोर्सफुली खाल्ल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. सायंटिफिक रिझन त्याचं दिलं. ओव्हर इटिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ. ओव्हर इटिंग नाही करायचे. जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं आहे. तर आता मला भूक लागली नाही तर मी नाही खाल्लं. आता वर्कआउट नंतर लागल्यावर मस्तपैकी दाबून खायचं. एकदा खायचं, पोट भरून खायचं. ओव्हर इटिंग नाही करायची, कारण त्याने आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण ओव्हर होतं. त्याने आपल्याला डायबिटीजचे प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, असं नाही की डायबिटीज गोळी खाल्ल्यानेच होतं आणि ह्यानेच होतं. ओव्हर इटिंगमुळे, मोस्टली ओव्हर इटिंगमुळेच होतं डायबिटीज. सो लक्ष ठेवा, गेमिंगवर आहे ठीक आहे. खालताय, जबरदस्ती खाऊ नका. फक्त बॉडीला त्रास देऊ नका. जसं तुम्हाला भूक लागेल तसं तुम्ही खावा. चांगलं खावा, प्रोटीन खावा. ओके, चला आता वर्कआउट करूया. भेटूया डायरेक्ट वर्कआउट.
मित्रांनो, आपण सुटलो आता, चाललो आहे कॉलेजमध्ये आणि आपला मील वगैरे झालं आहे, सगळं वरमध्ये वगैरे मस्त झालं आहे. हे असं कबाब वगैरे खाऊ वाटतं मला, पण इच्छा माहितला तेलकट बघून इच्छा मरते माझी. डायरेक्ट डीप फ्राय नाही का, आपला डीप फ्राय होऊन जाईल डायरेक्ट. चला आता आपण डायरेक्ट जाऊया कॉलेजमध्ये, भेटू डायरेक्ट ट्रेनमध्ये. चला, सी यू. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आपल्या घरी. आता जाऊया पटापट रिक्षा पकडून घरी म्हणजे आपण पोचलेलो आहे आपल्या. मस्त झोपलेलो ट्रेनमध्ये. चला भेटू डायरेक्ट घरी. मित्रांनो, मगाच्या क्लिपमध्ये, म्हणजे पाचच्या क्लिपमध्ये तुम्ही जी बघितली, मी जे बोललो आहे काय ते सगळं झोपेत बोललो आहे. सॉरी, काही बोललो अर्थाचं नाही काय. आता पोचलो आपण आपल्या घरी. सो तर घरी जाऊन कपडे चेंज करून खाऊया चिकन, आपला प्रोटीन. भूक तर लागलेली, प्रोटीन खाऊ, चिकन खाऊ आणि झोपू. भेटू आता डायरेक्ट चिकन खाताना. चला, सी यू दोस्तों. तो अपन अभी घर पे पहुंच गए और आता खाऊया आपण चिकन आणि भात आहे फक्त. आज चिकन महत्त्वाचं आहे. आपलं चिकन आज जरा चिकन कमी आणलं का वाटते, पण काय माहिती सुक्का असल्यामुळे वाटत असेल. आणि भात बस आज एवढीच आहे. आज पूर्ण फास्ट सपोर्ट टाकूया. चला भेटूया उद्या डायरेक्ट, आणि आजचा ब्लॉग आजच टाकणार आहे एडिट करून. चला, सी यू. गुड नाईट, टेक केअर. चिकन खावा, बॉडी बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. चला, सी यू.